शिवसेना युवा सेनेचे ठाणे लोकसभा उपाध्यक्ष यज्ञेश भोईर यांचा वाढदिवस ठाणे शहरात विविध सामाजिक उपक्रम राबवित साजरा केला। सकाळपासूनच विविध उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। युवा सेना ठाणे लोकसभा उपाध्यक्ष यज्ञेश भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक 15 मधील सर्व रिक्षा चालकांना मोफत सीएनजी वाटप, शिवसेना अल्पसंख्याक विभागाचे साईद शेख यांच्या माध्यमातून हा उपक्रम राबवण्यात आला। सर्व रिक्षा चालकांना मोफत अल्पोपहार पाणी वाटप करण्यात आले। यावेळी शिवसेना वागळे विभाग प्रमुख कार्यसम्राट माजी नगरसेवक एकनाथ भोईर, माजी नगरसेविका एकता भोईर, युवा नेते युवराज भोईर व इतर पदाधिकारी कार्यकर्ते शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। तर संध्याकाळी प्रभागातील जयभवानी नगर, आंबेवाडी, अंबिकानगर इतर शाखांमध्ये जाऊन केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला। तसेच जयभवानी नगर येथील अभिष्ट चिंतन सोहळ्याचं मोठ्या प्रमाणामध्ये आयोजन करण्यात आलं होतं। यज्ञेश भोईर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी शिवसेनेचे ठाणे जिल्हा प्रमुख नरेश म्हस्के, लोकसभा संपर्क प्रमुख मनोज शिंदे, माजी नगरसेवक शैलेश शिंदे, परेश साळके, दशरथ यादव, युवा सेनेचे नितीन लांडगे, ऋषिकेश माने, शशी यादव, दत्ता फासले, राम इंकुरे, शिवसेना वागळे विभाग प्रमुख कार्यसम्राट माजी नगरसेवक एकनाथ भोईर, माजी नगरसेविका एकता भोईर, युवराज भोईर, इतर मान्यवर पदाधिकारी, उपशाखा प्रमुख, उपविभाग प्रमुख, गटप्रमुख, सर्वपक्षीय नेते, शिवसैनिक, युवा सैनिक, मित्रपरिवार, महिला वर्ग मोठ्या संख्येने येथे उपस्थित होते। उपस्थितांनी भरभरून यज्ञेश भोईर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या। हेलो सर, यादव साहेब, हो यादव साहेब, मैडम त्यांचं झालं त्यांनी खाली जावं ना। स्वागत आहे, धन्यवाद। आणि सईद शेख यांच्या सर्व सहकार्याने या ठिकाणी यज्ञेश भोईर यांच्या वाढदिवसानिमित्त प्रभाग क्रमांक 15 या 15 प्रभागामध्ये रिक्षा चालक या लोकांना या महानगर गॅसच्या माध्यमातून या ठिकाणी मोफत सीएनजीचा त्यांना भरून देण्याचा या ठिकाणी उपक्रम ठेवलेला आहे। मी त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो। तर हा लोकोपयोगी करणं, रिक्षावाल्यांना सीएनजी भरून देणं म्हणजे सर्वसामान्यांना जे काय शक्य होईल ती मदत करणं, यापेक्षा दुसरा उपक्रम कुठला असू शकत नाही। म्हणून मी त्यांचं खूप खूप आभार व्यक्त करतो। वाढदिवस हा जल्लोषातच साजरा होतो दरवर्षी। यावर्षीही बरेचसे समाज उपयोगी कार्यक्रमांना जोडूनच हा वाढदिवस साजरा केलेला आहे। आज तुम्ही पाहिलं असाल सीएनजीचा एक प्रॉब्लेम झाला होता, त्यामुळे एकच सीएनजी पंप आपल्या इथे चालू होता, तर बरीच मोठी लाईन झाली होती। तर त्या सीएनजी पंपावरती ती लाईन 2-2, 3-3, 4-4 तास सगळे रिक्षावाले, गाडीवाले त्या लाईनीमध्ये उभे होते। तर त्यांना आपण पाणी वाटप आणि अल्पोपहार वाटपाचा सुद्धा कार्यक्रम घेतला होता। अनेक समाज उपयोगी कार्यक्रम आज वाढदिवसानिमित्त झाले, त्याचा खूप आनंद आहे। शिवसैनिक आहे, मुस्लिम मावळा म्हणून मी आज शिवसेनेमध्ये खूप वर्षापासून काम करतो। आमचे यशस्वी मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आणि आमचे नगरसेवक एकनाथ भोईर साहेब यांच्या सोबत आम्ही खूप वर्षांनी जुळले, आम्ही कामं करतो। भरपूर लोक कार्यक्रम ठेवत आहेत, आगळेवेगळे कार्यक्रम वाढदिवसानिमित्त, दादाच्या वाढदिवसानिमित्त, यज्ञेश भाऊच्या वाढदिवसानिमित्त प्रत्येक कार्यक्रम आयोजित करत असतात। माझ्या माइंडमध्ये एक आला की बघितलं रिक्षावाल्यांची खूप व्यवस्था होते गॅस भरण्यासाठी आता 2-3 दिवसापासून। विचार केला की एक आपल्या छोटीशी भेट म्हणून रिक्षा चालकांना, जसं दादांनी सांगितलं, यज्ञेश भाऊंनी सांगितलं, तीच गोष्ट मी परत रिपीट नाही करणार। आणि एकच गोष्ट, एक छोटीशी कहावत आहे ती मी सांगू शकतो तुम्हाला
हाथी घोड़े तोप तलवारें फौज तो तेरी सारी है, जंजीर में जकड़ा एकनाथ भोईर साहब अब भी सब पे भारी है. धन्यवाद. आणि सगळ्यात मोठी गोष्ट एकनाथ भोईर दादा एवढे म्हणजे आमच्या वार्ड क्रमांक त्यांच्यामध्ये आम्ही राहतो. त्यांनी माझा ॲक्सिडेंट झाला त्यावेळेस माझा मुलगा ऑफ झाला तर त्यांनी मला लाख मोलाची मदत केली होती. त्याच्याबद्दल धन्यवाद. आज उपक्रम नेमला आहे आणि खरोखरच दादा हे लाडक्या बहिणीसाठी खूप वेगवेगळे उपक्रम राबवतात. एकनाथ भोईर दादा म्हणजे वागळेतील प्रमुख आहेत आणि ते वेळोवेळी रिक्षा चालक महिलांना मदत करतात आणि कोणताही उपक्रम असला की पहिले रिक्षा चालक बहिणीला पहिले प्राधान्य देतात.